या जगात दोन माणसांनी स्त्रियांची उंची इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. परत नीट ऐका, या दोन माणसांनी स्त्रीची किंमत इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. एक सरकार आणि दोन मुलीचे आई वडील. जगात पहिल्यांदा जर माझी मुलगी मोठी व्हावा हे स्वप्न कोणाला पडलं असेल, मुलीच्या आई वडिलांना. बस मुलीच्या आईनं सहज म्हणावं, अरे माझं आयुष्य भांडे घासण्यात गेलं, माझं आयुष्य धुणं घेण्यात गेलं, माझं आयुष्य फरशी पुसण्यात गेलं आणि मुलाबाळांचं करण्यातच गेलं. एक वाक्य सांगतो तुम्हाला, स्त्रीच्या आयुष्यात स्त्रीला बाळ झाल्याचा आनंद होत नाही जास्त, लग्न झाल्याचा आनंद होत नाही जास्त, जन्माला बाळ घातल्याचा आनंद जास्त होत नाही. पण स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं मूल जेव्हा आईच्या स्तनातल्या दुधाला स्पर्श करतं तेव्हा त्या बाळाला होणाऱ्या आनंदाच्या 1000 पट आनंद त्या आईला होता. बाळ जेव्हा स्वतःच्या स्तनातलं दूध पितं ना तेव्हा 1000 पट आनंद जगात कोणाला होतो? आईला. आणि आयांवर भाषण करी जाऊ नका, या भाषणानं तर देशाचं वाटून झालं. उठपळ भाषण आईवर. 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठायचं ना आईवर बोलायचं, तिचं आईन तोच बाप, काही दुसरं नाहीये का? या आईबापांवर भाषण करायचं आणि व्याख्यानं करायचं बंद करा. महिला मंडळ, तुमच्यावर दोघांनी एवढे उपकार केले की आईनं गरिबी काढली पण मुलगी शिकवली. बापानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, पण तुम्हाला मोठंच केलं. आणि सरकारनं तुम्हाला डायरेक्ट राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत नेऊन ठेवलं. तुम्हाला दोघांनीच मोठं केलं. फक्त आता तुमचं काय झालंय, सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावर लय अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासच आहे. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवासच आहे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, एक कोणाला द्यायचे, त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लाबाड बोलायचं नाही, हे चहा घरी पिते नाही. लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं, आणि चहा काय मोठ्याचा पितात की गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसत त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते, ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का, आला तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB. दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराचा जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय याडपटाचे. ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणजे हे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादली भर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला,
सर्दी सर्दी, थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय करते त्याला? ही अडपटलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय? वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा अनारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4, काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गावून बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोकाय लागत. शाय का अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं घमेंडीत जगात मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू. मरती नाही. आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची न. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, भात वाळला, 10:30 वाजली. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलती. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येडं सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता? वाहिला बुद्वी वाहिला बुद्वी. कीर्तनाचं एकच वैशिष्ट्य आहे. 25 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल आणि संसार होती. आजची स्त्री महानगरपालिकेत आहे. सगळ्यात वैशिष्ट्य आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. आजची स्त्री राष्ट्रपती आहे. आजची स्त्री महापौर आहे. आजची स्त्री नगरसेवक आहे. आजवर पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या. तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय. तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाडा सोडीन पण करायची नाही. भावाची पोरगी जिनं केली असेल ती दिंडीत तुळशीवालीच.
भावाची पोरगी शक्यतो करायची टाळावाच, म्हणजे करूच नाही. कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्याला फोन करा, आता भाऊ मी कीर्तन ऐकलं, तू कोणलाही देव हो, मला नाही करायचं. अहो काही झालं महिला मंडळ, आपण जरी आपल्या भावाची मुलगी सून केली तर काही झालं तो तिचा बाप आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे. असं कसं? तो उद्या भांडण झाल्यावर मुलीचीच बाजू घेणार, बाप आहे तो, त्याला काय करायचं बहिणीचं? तो म्हणतो माझी गुड्डी बरोबर आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे, त्याला काय करायचं? तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही, गुड्डी खास, गुड्डी कॉलेजला होती तेव्हापासून गुड्डी खासच. गुड्डी महिना पळून जायची तरी गुड्डीनं कोणाला अंदाज लागून दिला नाही, माझी गुड्डी चांगलीची. येतं नाही नाथे बिते काही राहिले नाही महाराज. आता कीर्तनात बसलेल्या 25 महिला अशा निघतील आत्ता माया पुढं, लबाड बोलायचं नाही. यातल्या 25 महिला अशा आहेत का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आज आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. भावाशी बोलत नाही, काल गुरुवार सुरू केलेत. पहिला झाला ना काल, करा करा. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर रात्री धाब्यावर जेवला, काय उपयोग त्यात? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. माऊलीनं ओवी लिहिली, माझी नाही, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी काही. काय त्याचा उपयोग आहे? आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत, मुद्दा संपला. दुसरा मुद्दा माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून अभंग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून एका जनार्दनी. तिसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. उगाच आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. यसला यस, नोला नो. देव खराय, खराय, संत खरे, देव खराय, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खराय. संपलं काम. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही. येताना आपण काय नाही, जाताना काय नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचा नगर आहे, तिथं विठू नावाचा फाटील आहे. तो अख्ख्या जग यातल्या साखळ्या लावून घ्या. तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. सासरवाडीला फायदा सोडून कोणाला फायदा आहे? आणि आपल्या ज्ञानाला कोण खातं? कोण खातं? एम बी कोण खातं? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला बुद्धी राहती? कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही. काय करता पदवीला? काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्यात कुत्र्याबरोबर 5 वाजता. तुम्हाला परत ध्यानात, तुम्हाला वाटतं आम्ही शिकेले. कोण खातं त्याला? कोण खातं? एम ए फिल DDचे काम काय नाही. DED BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, ML DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स, सायन्स आणि FYN टेकन, बी टेकन, डिअर इन डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर, फार्मसी नाही, सिटी नॅग्रीन, डिअर इन डिप्लोमा आणि MBN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खातं ह्यांना? हे ML 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1.5 किलोमीटरला, आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं, 2 खोल्या बांधायची आणि 1 गाडी घ्यायची. काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला, कुठून आणायचे पोरं? बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो, असं थोडंच आहे. मावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं होतील कशी काय? कशी काय होतील सांगा तुम्ही? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जे बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करणार काय? रेंज गेली काहींची, रेंज. बायको नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला.
काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसणं, काय करतं त्याला? एकाचे यमेन फिमे या जगात वाक्य नीट ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. यमेन बिमे काय घेऊन बसले तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणते तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो. अहो त्याला मुळव्याध आग होती म्हणून उभ्यात नव्हतो, त्यात काय? काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला, काय त्याच्यात? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही, काय हाय काय त्याच्यात? एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माच्या विरुद्ध वागलेलं कधीही ध्यानात ठेवा, ते स्वतःला समाधान देते, जगाला नाही. माऊलीनं ओवी लिहिली, आपण नाही. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. ओवी काय सुंदर आहे चौथ्या अध्यायात. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. असं नाही, मग देव अवतार तरी कधी घेतो? चौथाच अध्याय. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊसी, आणि मग मी होवोन या उतरे. मी कधी जन्म घ्यायला मोकळा नाही. साधूचा छळ झाला, धर्म बुडायला लागला का म्या दणका दाखवलाच. पुरावा अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसलाच. आणि पैशाच्या घमेंडीत मारणारी माणसं धर्म माळत नाही. काय मत आहे तुमचं? घमेंड आहे पैशाची, घमेंड. आणि पैशाच्या घमेंडीत माणसांना एकादश नाही, विषय नाही त्यांचा. रविवारी एकादश आली तर ते म्हणतात काय मटणाचं खाड करता का? नाही. मग ही माणसं एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचित जा. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. सुटका नाही कोणाला. नाही नाही नाही, देवाच्या बापाला नाही तर तुम्हाला कोण? देवाचा बाप सोडला नाही देवानं. देवाचा बाप उदाहरण ऐका एका मिनिटात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. बाप सोडला नाही देवाने. बाप स्वतःचा बाप होता दशरथ, आज राजाचा मुलगा होता, जनकाचा व्यायू होता, सीतेचा सासरा होता, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा होता. बायकोच्या मांडीवर थरफडून मारला, आणि आकाशात फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. उलट ऐका, देवाची बायको पळणारा देवाच्या जवळ मेला, आणि देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. आपण नुसतं थोडासा पैसा आला, थोडा फ्लॅट बिलॅट 2 BHK BHK झाला, थोडी 4 चाकी घेतली का माणसं काचा बंद करून चालत त्यात. 2 BHK टोन घेतो याकडे फक्त याडफाटा. 2 BHK मग त्याच्या बायकोनं उभ्यानं घर झाडायचं. लक्ष्मी नाही वापरायची, तिच्या उंचीचा दांडकं असलेला झाडू, तिच्या मणक्यात गॅप आहे, उभ्यानं जेवायचं. बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, बुट गड्यानी बुट घालून जेवायचं. आणि मग यांना वाटत आम्ही लय बुद्धिमान, तुमच्या इतके याडपाट तुम्हीच. हे पैशाची घमेंड आहे. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा, 3 वाक्य ध्यानात ठेवा. कष्टानं मिळालेली लक्ष्मी नीतीकडे नेते, आणि फुकाट मिळालेली लक्ष्मी अधोगतीकडे नेते. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर प्रपंच केले, अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले. कोणलाही तपासा तुम्ही. 5 वाजता बघा गार्डन मध्ये जाऊन, गार्डन मध्ये कॅमेरा घेऊन जाणे यांची अवसनं पा. कधी सोमवार धरायचं नाही, कधी एकादश धरायचं नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकऱ्याबद्दल नीट बोलायचं नाही, कधी जन्मदात्या आईबापाला कधी जवळ पाहायचं नाही, कधी सासरवाडीचं सोडून कोणाचं कल्याण करायचं नाही, मिवणी सोडून कोणाला फोन करायचं नाही. आणि ती माणसं कशात वागली? घमेंडीत. मग गार्डन मध्ये बसत्यात बाकड्या, आरतीला आला का
मंडळी, महाराज बिराज मंडळी, परमार्थ करायला 4 कृपा लागतात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. माळ घालणं, गण लावणं, इना घेणं, पखवाद वाजवणं, भागवत सांगणं, रामायण सांगणं, कीर्तन करणं बापाची पेन नाही. कोणी उठायचं माया पोराला बापा शिकवा, काल झकमारा शिकवा, त्याचं प्रारब्ध नको का मावळाटा. कोणी उठायचं तसं चालत नाही. काही लोक 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच न्यासाय शिकले, वांग येत नाही काही. या असं चालत नाही. परत नीट ऐका, प्रारब्धाशिवाय परमार्थ घडू शकत नाही. तुमचं मत काय? कोणती व्यक्ती मोठी व्हायला 3 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजेत, आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. नाही 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 नाही, या 3 गोष्टी एकत्र आल्या म्हणून तर बाई महापौरापर्यंत गेल्या. हा, असं कोणी उठणं पाकवा शिकणं, कोणी उठणं मला भजन करायचंय, बापाची पेंड नाही. मग एका वाक्यात ऐका, कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं, यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही बोलायला काय झालंय तुम्हाला? हा, कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं, 2 प्रयत्न लागतात. नुसतं प्रारब्ध असून काय उपयोग आहे, त्याला प्रयत्न पाहिजे, आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. घमेंडीवर माणूस मोठा होत नाही. काशीला गेला आणि भागवत शिकून आला 4 महिन्यात. 4 महिन्यात भागवत शिकला. 4 महिन्यात तिकून आला आणि कथा करायला लागला. ज्या गावात कथा थोडी तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतो त्याला? माना नाही तर नका मानू. महाराजांची भाषा आहे, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, आणि महाराजांची स्वतःची भाषा आहे, पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख डोलैसा, संत चरण पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख डोलैसा, संत चरण पावलो कधी उजळले भाग्य, उजळले भाग्या, उजळले भाग्या, उजळले भाग्या, उजळले भाग्या, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, हो, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, हो, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, भाग्याचा अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, भाग्याचा अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. बस आज कीर्तनाला घेतलेल्या भंग एकनाथ महाराजांचा कडवे 3 आहेत, आणि ह्या भंगाला शेवट एका जनार्दनी आहे. का? माझे गुरु जनार्दन स्वामी, त्यांच्यामुळे त्यांच्या चरणावर अभंग अर्पण, म्हणून एका जनार्दनी आज कीर्तनाला घेतलेला भंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून, गुडघ्याला हात लावून, तंगडे वर करा, यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. पण ते कीर्तनाला बसलो आपल्या दरिद्रवाणी बसला आपल्याला चालत नाही. हा, इथं येऊन असा बसतोय आणि तसाच मी आला, मग याची काय गॅरंटी? हा, आणि कीर्तनाला बसल्यावर चिंता बिंता काय करायची नाही. काही जगात खरं नाही. हा, या जगात फक्त कीर्तनच खरंय, बाकी काय खरंय? पाहती नाही का 1.5 महिना काय खरंय? हा, ती नाही 1.5 महिना काय खरंय? अहो, पूर्वी फक्त रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, यावर्षी आमदारांना वनवास आला. काय सांगा?
1.5 महिना झाला अजून घरी आले नाही, जसे गेले तसे गेलेच. लोकांचं डोकं बंद झालंय. फटाका पेटवला का, अरे आज नाही हाती आईला हिजवा बुवा. उद्या 5 वाजता सुनावणी आहे, हिजव. परत पेटावला फटाका, अरे आपला नाही त्यांचा आहे, हिजव. 8 दिवस लोक फटाके वाजू काढायचे, पेटे हिजल्या, ठय होईन आणि फय होईन. कालपासून थोडं शांत झालं. निमा फटाका, तुमची अक्कलच बंद होईल. एकाच मिनिटात भागवत. शेतकरी वर्ग गाईला वासरू होतं पाहिलं तुम्ही? पाहिलं? आता निवांत उत्तर द्या बरं का शेतकरी वर्ग. गाईच्या वासराचे खुरा अगोदर येतात का मुंडकं? खुरं अगोदर. शेतकरी आहे तुम्ही? दोन्ही संघच येते. खुराला चिटकून जीभ राहते. आणि ती गाय जर कधी दिसली, शेतकरी वर्ग, अशी गाय जर कधी कुणाला दिसली तर त्या गायला जर उजवी प्रदक्षिणा मारली तर एकाही तीर्थाला जायचं नाही, सगळ्या धामाचं पुण्य त्याच्यात आहे. पण ती गाय गावरान पाहिजे. जर्शीच्या वरून जरी उडी हाणली तू नरकालाच जाणार. जर्शी गाईच नाहीये भाऊ. जर्शी म्हणजे दूध वाढून देणारी स्मॉल फॅक्टरी आहे. ती काय गाई आहे का? जर्शी देवनिर्मित नाहीये, मानव निर्मित आहे. देव जर एखाद्याला बीपीचा आजार असेल, बसणाऱ्या माणसांना, बीपीचा आजार जर असेल तर गावरान गायचा खांदा जर रोज 3 मिनिटं एखाद्याने चोळला तर कसाही बीपी हाय असू द्या, लो होतो. जर्शीचं काय चोळीतो? 16 हाय काय? बॉक्सायला काही लई पैसे लागत नाहीत, पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आत गेल्यावर पैसे कोण खर्च? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठे करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होतं ना, आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झाल्यावर मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पावर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली ती. 29 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत आहे सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो. सरांनाच म्हटला फेर पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. रागाला आकळा ना. नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषध सांगतो ना, आपल्याकडे औषध आहे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राहायचं, फक्त बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप्प बसात. 1 2 थोडं हसायचं, पावर किंवा 3 तिथून निघून जा. आरड बा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडे. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढं किती किचकट आहे. बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो, आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या, गोविंद गोविंद. राग आकळेल, गोविंद म्हणा. काम आकळेल, गोविंद म्हणा. काम आकळेल, गोविंद म्हणा. लोभ आकळेल, गोविंद म्हणा. मित्र वाढतील, गोविंद म्हणा. आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा, पण ती मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय. काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा. तरुण पोरं बिरं नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं हिंडू नका. रॅली, युवकांची रॅली, गाडीला झेंडे, बिन भाकरीचे हिंडा. तिकून येताना पेट संपलं, लुटीच चला. पोरानं, तरुण पोरं, पुढारी बिडारी, कार्यकर्ते लोक नीट ऐका. 15 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आजचा तर राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
15 वर्षापूर्वी आपल्या मागे हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा स्वार्थाची नव्हती. आज आपल्या मागे हिंडणारा प्रत्येक माणूस स्वार्थात आहे. काय मत आहे तुमचं? 5 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारी लोक रुपयाची अपेक्षा करीत नव्हती आणि काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा करीत नव्हती, फक्त साथ द्यायची म्हणून हिंडत होती. आज तुम्ही एखाद्याचं काम करू नका, तो सकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जातोय. 8:30 वाजता सरपंचाला फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे. सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, त्याला तो फोनवाला म्हणतो कोणाशी बोलतो तू? 5 मागे तो मागे हिंडलो, 5 ते होतो का मी दुसऱ्या पक्षात. आज निष्ठानिष्ठी नाही, दंगली करणं. पोरं नीट ऐका, 10वी 12वीचे सांड जरा नीट ऐका. हा लय उतटल्यावानी करू नका ना आलाय को. अरे मिश्या फुटल्या नाही हरम येऊ तुम्हाला. कोटी रुपयाचा तुम्ही 100 रुपयान नाही, 9,000चा मोबाईल आहे तुला आणि आतली चड्डी नाही, चैन उघडी ना तू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. 1 रुपया तरी कमवायची दान काय नाला का हे बाहेरच्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्र ते झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्र ते पंपावर मुक्काम करतात. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात. आणि आमच्या अवलादी 17 आणि 18 वर्षाचे नालायक रात्र 2-2 वाजेपर्यंत धाब्यानं हिंडत्या. लाजा वाटू द्या जरा. आणि घमेंड असली तर जगून दाखवा ना बापाची इस्टेट सोडून. फक्त बापाचं घरदार सोडून 6 महिने बाहेर काढून पा कशी जिगरती. किती पिसाळेल किती जाळ कुत्र पाळा, ते वाघ शिवारात आल्यावर भुकत नाही. ते खाटाखाली लपते. ते म्हणते भुकलो का उचललंच मला. तुमची उगाच बापाच्या इष्टेची वळवळ आहे, नाही तर तुम्ही काय करता रे? काय टाप आहे हे एवढ्या शहर. इतरांनी पैसे कमावलेत का नाही? रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी ऐकल्या. ना आलाय का अवलाद नाही तो. 1 रुपया कमवायची दानत नाही ना आलाय को. 70,000ची पल्सर आहे त्याला. 70,000ची त्याला पल्सर आहे. 10,000चा त्याला मोबाईल आहे. काय इन्कम आहे ना का तुम्हाला? मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्या. बाबा बोलतो म्हणून धराल तोंड दाबून त्याचं. विचार करा जरा. पोरानं जरा विचार करा आणि सांगा तरुण पोरं हा विनोद आहे का? हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. सावध वा पोरानो. 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, दंगली काढणं, आंदोलन करणं, गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. 2018ला नाहीये. कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा एकदम टाईट आहे. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. बस गाडीत बस. एक तर गावाला गेलो तर तुला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. आणि पोरांनो ऐका, 100% जनतेकडे आता मोबाईल आहे आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही गाडी बिडी पेटवायच्या, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची ना. ऐका, पोरगा शाळेतून आल्यावर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वात्सल्य भाव आहे. आणि त्याच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. मग आता काल भैरव इथून सापडायचा आहे. आता सापडून देतो. जरा किचकटे. तुम्ही म्हणाला कीर्तनच किचकटे. मी फक्त पेशंट समोरची माणसं पाहून कीर्तन करीत असतो. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले, एक बाईने एक बाबाची गोष्ट, कोल्याच्या मागं लांडगा लागला, संपलं कीर्तन. नाही, पण आता तुम्ही विद्वान आहे, मग उगाच बाईच्या आणि बाबाच्या गोष्टी सांगून चव घालवण्यापेक्षा तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला माप त्याला फिट. आणि जवळजवळ सगळ्यांची माप आपल्याकडं फिट आहेत. आता लय किचकट आहे.
लहानाले पोरं सरळ बसा पटकन. आता मी बोलणारे पोरांनो लय बारीक ऐकायचं आणि उत्तर द्यायचंय पटकन. तुमच्याकडून उत्तर आलं तरच मला गोविंद शब्दाकडे जाता येईल. चालले चालतात कोण? पाय. हा हा आता करंट लागला. चालतात पाय, पाहतात डोळे, वास घेतात ऐकतो कान. मग ऐका आता, याला दोन गोष्टी प्रिय आहेत, सुगंध दुर्गंध. याला दोन गोष्टी प्रिय आहेत, चांगलं वाईट. याला दोन गोष्टी प्रिय आहे, निंदा स्तुती. याला दोन गोष्टी प्रिय आहेत, मऊ कठीण. स्पर्श याला आवडतो. याला आवडतं, नीट ऐका आता बारीक बारीक. याला आवडतो सेंट. सेंट याला फार आवडतो. याला स्तुती आवडते. या 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 बसा बोकांडी आमच्या. याला आवडत, याला आवडती स्तुती. याला आवडतो सेंट. आवडत रूप. रूप 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 आवडत याला. आणि याला आवडतो स्पर्श. आता ऐका पोरांनो, चालले पाय, खेळाची पाटी दिसली नाकान पाहिली. चालले पाय, पाहिली कोणी? डोळ्यानं. करेक्ट. पटकन बोला पुढं. खावं वाटलं मनाला. करेक्ट. उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला. आता फास्ट ऐका बरं का. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आलं. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? डोळ्यानं. हा गडी लय डेंजर. आता ऐका एक एकाची माहिती, म्हणजे गोविंद घालूनच देतो आतमध्ये. आता ऐका. ऐका नीट. याला आवडतो सेंट. याला आवडतो रूप. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हात्या आहे. हा गडी लय डेंजर. पोरांनो हे निघालं फिरायला अख्खं. हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते पुरीन तुम्हाला? मग नवरीच्या माग हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलवरी. हा ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी कराव्या लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर ओतणे. सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे. आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा. यानं पाहिली कलवरी. याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू? म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल. त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर. याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. लय किचकट. आता हे निघालं फिरायला. हा याच्या बरोबरच आहे का घरी आहे? बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे. हा बरोबर आहे. यानं जर गोष्ट पाहिली, नीट ऐका, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप्प बसायचं ना. मन एवढ्यांना मेसेज करतं, एवढ्यांना. आणि आता दिवटे दादा कोण आहेत? त्यांना पाठीमाग दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमागे बोलवले. चला हा. यानं गोष्ट पाहिली. याला ती आवडली. पण चांगली का वाईट कोण ठरविल? बस फिट बसलं. मनानं एवढ्यांना जाग केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट ऐका. डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला.
आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम बरे, आणि तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो जरा नीट ऐका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. याला येतो तुमचं मत काय? आणि शरीरात तयार झाला तो काम, आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही. पुरावा असा आहे त्याला, कामातुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो, काल भैरव जयंतीला हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. जे काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. कीर्तन संपले का मारण. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही महाराज. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोगसू शकता. काय गाल हो. आणि ती गाय, अशी गाय जर कुणाला दिसली, ती दिसली ना कुणाला माझं सुख करता, तुझं दुःख हरता. अवघ्या दिनाचा राजा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी ठेवी तो माझा, तुझं दुःख हरता, तुझं दुःख हरता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी ठेवी तो माझा. झाले पुरी एक वर्ष, होत वर्षाने एक दशहर्ष. गडानाचा होता रे खर्च, केव्हा धरोनी हा परमार्थ. साऱ्या खंडाची, साऱ्या वर्षाची, वाचावी कशी विधाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी ठेवी तो माझा, तुझं सुख करता, तुझं दुःख हरता. अवघ्या दिनाचा राजा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी ठेवी तो माझा. मंगल मूर्ती ती गाय गणपती बाप्पानं पाहिली. ती गाय, माता गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. गायला वासरू फुटलं झालं का पाना फुटतो, आणि तो पाना फुटला का तो तसा फुटत नाही. लहान आले पोरं, मी आता जेवढे तोंडानं वाक्य म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. तुमच्या सुधारणारच नाही. काय पहिला काय जोडला होता? गो. आकडे किती झालते? 10. नंतर 8. गाठ नसलेला आकडा 8. आता मी जेवढे शब्द म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. सावध. ज्यांच्या बरोबर देव बोलला, देव जेवला, देव नाचला, मेलेली गाय जिवंत झाली, देव बोलला, मंदिर फिरलं, संत जास्त वयाचे संत, आणि सगळ्या संतांनी सगळ्या कुटुंबानं एकत्र समाधी घेतली, ते संत झाले. नामदेव महाराज. आता फायनल झालं नामदेव महाराज. नामदेव महाराज झाली फायनल. गो झाला फायनल. आता ऐकायचं पोरांनो. आता मी जेवढे शब्द म्हणन आता त्याला पुढं काय जोडायचं तुम्ही ऐका. आता पहिला झाला गो, नंतर नामदेव महाराज. आता पुढं ऐका, जरा थोडंसं किचकट आहे पण फिट करून देतो. आतल्या गाठीचा आकडा 8, वरच्या गाठीचा आकडा, गाठ नसलेला आकडा 8, आतल्या गाठीचा आकडा 7, गाठ नसलेला आकडा 8, आणि वरच्या गाठीचा आकडा 9. मग याच्यात तुम्ही पहा, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल, डोक्यातला ताण मिटला. कालभैरवाच्या कीर्तनाला सुरुवात.
मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं गो गो आणि त्याचा छंद लागावा कुणाला गोविंद 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 सकाळपासून आता जवळ असतं तर चौथं धरलंच असतं 3 तास चालू चालू करतो महाराज रोज हाफ सीझन नाही जवळ सापडलं तर 5चा विक्रम आहे आपला फक्त अंतर सापडलं पाहिजे 4 तास चालू चालू काढतो 3 तर कवाय होत्या आता हे 3रं आहे काम असतं दिवसभर हे टाळकरी जे असतात ना यांना पावर राहिला नाही का आराम लय होतो कामच नाही ना 2 तास कीर्तन 1 तास हरिपाठ 1.5 सकुबाईचे पोहे आणि गंगू पाटलाचे कांदे पोहे कामच काय हे खरे काकड्याला उठवले पाहिजे भले 2000 जास्त कधी येणं होईना पण गायक वादक आणताना काकड्याच्या बोली आणले पाहिजे भले 7 देतो ना 9 घे का आकडा कर तो म्हणून 9ला लावा आग परमार्थ कधी वारकरी पोरं ध्यानात ठेवा हेच तुमचं शिकायचं वय आहे या वयातच तुम्ही जर काकडा केला
वारकऱ्याची सगळ्यात मोठी साधना आहे काकडा. आता लोकांना वाटतं बा महाराज काही बोलतो, बोलत नाही. बोललं म्हणजे तुम्हाला आता राग येतो, पण विशिष्ट काळानंतर तो काळ येणार आहे हे ध्यानात ठेवा. सप्त्याला बोलवणारे कलाकार काकड्याजण पारायणाच्या बोलीवरच लोक बोलवणारे, आणि हा काळ 2-4 वर्षात येणार आहे हे ध्यानात ठेवा. का गावांमधल्या म्हाताऱ्या माणसांची संख्या कमी झाली, काकडा करणाऱ्यांची संख्या कमी झाली, गावातल्या भजन्यांची संख्या कमी झाली. परिणाम यांच्याशिवाय काकडा कोणी करू शकत नाही. पारायणाला बस जेवढ्या पत्रिका छापितात तेवढे लोक पारायणाला सुद्धा नाही बसती. पारायणाला कायच लोक आले. आता उगाच सुट्ट्या असल्या तर पोर आहे, नाही तर कायची पोरं पारायणा. सुट्ट्या लागल्या, शाळा सुरू झाल्या तर कोण नाही बसत काकड्याला. काकडा नाही, परमार्थ लोकांनी मानाव म्हणून करू नका पोरांनो, आपली मस्ती जिरवायला करा. सुख सेहू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. सुख सेहू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. गोविंद गोविंद, पण बाहेर छंद नाही लागला पाहिजे मनाला. आता मनाचा छंद आतमध्ये सापडून देतो पटकन. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्ये खड्डा. ए बऱ्या, मध्ये खड्डा आहे. ए नीट आहे का? दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, इथपर्यंत वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. 3 या 3 खड्डे लॉक आहेत आणि एक ओपन आहे. यांची नावं आहे का? याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. महिला मंडळ नीट ऐका आता. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता महिला मंडळ मला सांगा, 2 जावांचं कडाक्याचं भांडण इथून होतं का? इथून, वैखरीतून. करेक्ट. नवरी मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना आई रडते, इथून का इथून? इथून. बरोबर आहे. पण तुमची आई मेली, कुठून रडता? इथून. आई मेल्यानंतरचं रडणं इथून आहे, मुलगी जातानाचं रडणं इथून आहे, भांडण करतानाचं बोलणं इथून आहे. पण जनाबाईचं, मीराबाईचं, सकुबाईचं, कानोपात्रेचं भांडण इथून होतं, म्हणून देव भेटला. आपलं भांडण इथून नाही, आपलं भांडण इथून आहे. महिला मंडळ पटकन, तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी दिली. मेली सासू, लबाड बोलायचं नाही. सासू मेली तर पोरगी रडती आणि सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का?